सेकंड, नो क्लोज सबस्टिट्यूट. झालं होतं आपलं. बॅरियर्स टू एंट्री. एंट्री ऑफ द रायव्हल्स. ए रायव्हल्स म्हणजे कोण रे? रायव्हल्स. शक्यतो आपण रायव्हल म्हणजे काय म्हणतो माहिती का? विरोधी पार्टी. इथे रायव्हल म्हणजे काय? तर नवीन येणारे लोक. ओके. एंट्री ऑफ रायव्हल्स इज रिस्ट्रिक्टेड ड्यू टू लीगल, नॅचरल, टेक्नॉलॉजिकल बॅरियर्स which do not allow the competitor to enter in the business. Legal, natural and technological. Legal म्हणजे जसं तुम्ही पेटंट्स करताय, कायदेशीर. ओके. नॅचरल म्हणजे जे आपले नॅचरल क्लायमेट्स, कॅलॅमिटी बोलणार तुम्ही आता. आणि टेक्नॉलॉजिकल म्हणजे जर का तुमच्याकडे स्पेशल टेक्नॉलॉजीज आहेत तर तुमच्यासारखे स्पेशल टेक्नॉलॉजी दुसऱ्याकडे असतीलच असं नाही. सो ही कॅन नॉट एंटर इन फर्म. म्हणजे इथे मोनोपॉलीमध्ये बॅरियर्स आहेत ऑन एंट्री ऑफ द कॉम्पिटिटर्स. ओके. वाय? बिकॉज ऑफ लीगल, नॅचरल अँड टेक्नॉलॉजिकल रिझन्स. ओके. या 3 रिझनमुळे इकडे एंट्री काय आहे? निषेध आहे किंवा बॅरियर्स आहेत. म्हणजे खरंच यायचंच नाही असं कोणी म्हटलंय का? नाही. पण या 3 कारणांमुळे स्पेशली निर्बंध असतो. ओके. ही सगळ्यात मोठी गोष्ट केली या पुस्तकवाल्यांनी. हे जे 3 शब्द आहेत ना, हे 3 शब्द मागच्या वर्षीच्या पुस्तकात नव्हते. त्याच्यामुळे पोरांना आहे ना हा पॉईंट समजायला खूप अवघड जायचा की म्हणजे नक्की का नाही यायचं. खुन्नस होती की काय होतं नक्की. आता इथे खरे कारण 3 सांगितले त्यांनी. काय कारण? तर कायदेशीर, तांत्रिक आणि नैसर्गिक. लीगल, नॅचरल अँड टेक्नॉलॉजिकल. या 3 रिझन्समुळे कोणताही कॉम्पिटिटर काय करू शकत नाही? एंटर करू शकत नाही इन मोनोपॉली कॉम्पिटिशन. उसके बाद कंप्लीट कंट्रोल ओव्हर दी मार्केट सप्लाय. हे तर आपण डेफिनेशन मध्येच बघितलं. Since the monopolist is only a single producer, okay, and he is only a seller, so he has total control over the market supply of the product. मार्केटमध्ये किती सप्लाय करायचा प्रोडक्टचा याच्यावर टोटल कंट्रोल कोणाचा राहणार आहे? सेलरचा असणार आहे. कोणता वाला? मोनोपॉलिस्ट. कळलं का? मोनोपॉलिस्ट. MONOPOLIST. मोनोपॉलिस्ट. नंतर आहे प्राइस मेकर. त्यांनी सोल प्रोड्युसर म्हटलंय बरं का. सोल प्रोड्युसर म्हणजे काय? वरती त्या पॉइंटमध्ये सोल प्रोड्युसर, एकुलता एकटा. काही लोक म्हणतील मॅम सोल म्हणजे चप्पलचा सोल. तो नाही. हा सोल कोणता आहे? एकटावाला. चला. प्राइस मेकर. अ मोनोपॉलिस्ट कॅन फिक्स द प्राइस ऑफ हिज ओन प्रोडक्ट. वाय? बिकॉज ही हॅज कंट्रोल ऑफ द होल मार्केट. है ना. त्याच्या मार्केटमधल्या प्रोडक्टचा त्याच्याकडे काय आहे? टोटल कंट्रोल आहे. सो ही इज द प्राइस मेकर. आलं लक्षात? चलो नेक्स्ट. प्राइस डिस्क्रिमिनेशन. मोनोपॉलिस्ट बिंग अ प्राइस मेकर. मोनोपॉलिस्ट काय असतो? प्राइस मेकर असतो, किंमत करता असतो. ही कॅन चार्ज डिफरंट प्राइजेस टू डिफरंट कन्झ्युमर्स. तो वेगवेगळ्या किमती या वेगवेगळ्या ग्राहकांना चार्ज करू शकतो. according to places, according to time and according to person. जसा व्यक्ती असो, जसा काळ असो किंवा जसा स्थळ असो त्याच्या हिशोबाने हा काय करू शकतो? प्राइस डिफरन्शिएट करू शकतो. ही कॅन चार्ज डिफरंट प्राइजेस टू डिफरंट कन्झ्युमर्स फॉर ओनली अ सिंगल प्रोडक्ट. त्याचा सेम प्रोडक्ट आहे ना, पण तरी तो डिफरंट प्राइजेस चार्ज करू शकतो टू डिफरंट कन्झ्युमर्स. ओके. And price discrimination is the important feature of the monopoly market. मूल्यभेद हा सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे मक्तेदारी स्पर्धेचं. मक्तेदारी या स्पर्धेमध्ये प्राइस डिस्क्रिमिनेशन म्हणजे मूल्यभेद हे सगळ्यात महत्त्वाचं फीचर आहे. का? कारण प्राइजेस चेंज होतात अकॉर्डिंग टू. बघा, नफा कसाही कमवता येऊ शकतो, पण मोनोपॉली सगळ्यात जास्त नफा कमवतो. गरिबांकडनं कमी किंमत चार्ज करतो, त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोक त्याच्याकडे विकत घेतात. श्रीमंतांना तर पर्यायच नसतो, किती पैसे द्या. येते लक्षात? फॉर एक्झाम्पल, स्टुडंट्स अँड सिनियर सिटीजन्स आर प्रोव्हाइडेड रेल्वे तिकीट्स ऑन कन्सेशनल रेट्स. सवलतीच्या दरात कन्सेशनल रेट्समध्ये स्टुडंट्सला आणि सिनियर सिटीजन्सला काय मिळतात? रेल्वे तिकीट्स मिळतात. आलं का लक्षात? हे होते तुमचे. अरे लास्ट राहिलं. नो डिस्टिंक्शन बिटवीन इंडस्ट्री अँड फर्म. बिकॉज he is the single seller, single producer, so he is only firm and he is only industry.
मग त्यांनी इथे म्हटलं काय बघा बरं, अ मोनोपॉलिस्ट इज अ सोल सेलर अँड प्रोड्युसर ऑफ द प्रोडक्ट. मी जे बोलली तेच, तो एकटा प्रोड्युसर आणि एकटाच सेलर. अ मोनोपॉली फर्म इट सेल्फ इज अॅन इंडस्ट्री. आता तुम्हाला एवढं इट सेल्फ वगैरे नाही आठवलं तर तुम्ही काय म्हणाल, मोनोपॉली इज फर्म ऑल्सो अँड इट इज अ इंडस्ट्री ऑल्सो. किंवा अजून वेगळं आपलं नॉट ओनली बट ऑल्सो. मोनोपॉली इज नॉट ओनली फर्म बट ऑल्सो इंडस्ट्री. कळलं का? तीच इंडस्ट्री आणि तीच फर्म. आलं लक्षात? हे तुम्ही काय बघितलं आता, मोनोपॉलीचं. टाइप्स ऑफ मोनोपॉली हे तुम्हाला त्यांनी वाचामध्ये दिलंय. कशामध्ये दिलंय? वाचा. म्हणजे हे पेपरला येणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. पण शेवटी किती काही झालं त्यांनी असं म्हटलं तरी सुद्धा याच्यावर क्वेश्चन येणार, कारण हा पॉइंटच इतका भारी आहे. मला एक सांग, कायदेशीर मक्तेदारी, नैसर्गिक मक्तेदारी आणि तांत्रिक मक्तेदारी एवढ्यात आपण बोललो ना. म्हणजे हे तुम्हाला कसं कळलं असतं जर का तुम्हाला प्रकार माहिती तर. येते का लक्षात? कायदेशीररित्या एखाद्याची मक्तेदारी आहे, जसं रेल्वेवर कायदेशीर मक्तेदारी आहे की नाही, सरकारची मक्तेदारी आहे. किंवा चहा कॉफी यांच्यावर किंवा द्राक्षावर ही नैसर्गिक मक्तेदारी आहे. हे तुम्हाला कधी कळेल? जेव्हा तुम्ही प्रकार बघाल तेव्हा. सो हा जरी तुमच्याकडे एक्सेप्शनल सिलेबस आहे तरी तो मी शिकवणार आहे. चला बघा काय. प्रायव्हेट मोनोपॉली, मूल्यभेदाचं नाही ना अजून. हो आहे ना, सांगते थांब, तू कन्फ्यूज करशील बाकीच्यांना. लक्ष द्या तुम्ही माझ्याकडे. चला, प्रायव्हेट मोनोपॉली, खाजगी मक्तेदारी. When an individual or private body controls a monopoly firm, it is known as private monopoly. For example, Tata Group, Reliance Group. है की नाही? रिलायन्स कुठे कुठे? सगळीकडे. म्हणजे ते सिम कार्ड्समध्ये आहे, ते फोन कॉल्समध्ये आहेत, ते काय म्हणतात विलेज इंडस्ट्रीजमध्ये आहेत, ते अजून कशामध्ये आहेत तर फायनान्स इंडस्ट्रीमध्ये आहेत. प्रत्येक ठिकाणी आहे ना. म्हणजे जेव्हा प्रायव्हेटली त्यांची काही काही मालकी असते त्याला आपण काय म्हणतो? प्रायव्हेट मोनोपॉली म्हणतो. आपली मालकी, खाजगी मालकी, खाजगी मक्तेदारी. म्हणजे मला सांगा, या एरियामध्ये सगळेच्या सगळे फ्लॅट्स मीच बनवलेले आहेत, माझी काय झाली? खाजगी मक्तेदारी, प्रायव्हेट मोनोपॉली. अरे तुला नाही बघत आहे मी. सेकंड, पब्लिक मोनोपॉली, सार्वजनिक मक्तेदारी. when the production is solely owned, controlled and operated by government. जेव्हा सरकारच्या तर्फे फक्त ऑपरेट केलं जातं अशा मोनोपॉलीला तुम्ही काय म्हणणार? पब्लिक मोनोपॉली म्हणणार. सार्वजनिक मक्तेदारी, नॉट सरकारी मक्तेदारी. ही कोणती मक्तेदारी? सार्वजनिक मक्तेदारी, पब्लिक मोनोपॉली. फॉर एक्झाम्पल रेल्वेज, बस, है की नाही. इंडियन रेल्वे त्यांनी म्हटलंय बघा, इट इज युजली वेलफेअर ओरिएंटेड. सार्वजनिक मक्तेदारी ही कशी असते? लक्ष द्या, वेलफेअर ओरिएंटेड. कशा स्वरूपाची असते? कल्याणकारी स्वरूपाची असते. क्योंकि मेरे को बताओ, गव्हर्नमेंट म्हणणार आहे का डबल भाडं चार्ज करू, है ना? कमी घेतील की नाही ते, रिझनेबल असे चार्जेस करतील. म्हणजे ही मक्तेदारी कशी असते? वेलफेअर ओरिएंटेड, म्हणजे कल्याणकारी अशी असते. उसके बाद लीगल मोनोपॉली. लीगल मोनोपॉली मी एवढंच बोलले. पेटंट्स, कॉपीराइट्स, ट्रेडमार्क्स जे तुम्ही लिहितात तुमच्या बॅलन्स शीटमध्ये. तुम्ही अजून गेले का नाही माहित नाही मला, फायनल अकाउंटवर गेले असाल ना? जाऊन आलो ना. पेटंट्स, ट्रेडमार्क्स, कॉपीराइट्स या सगळ्या काय आहेत? लीगल मोनोपॉली आहेत. ओके, म्हणजे लीगल प्रोव्हिजन्सनी तुम्हाला त्या मिळतात. द लॉ फॉरबिड द पोटेन्शियल कॉम्पिटिटर्स टू इमिटेट द डिझाईन्स ऑर फॉर्म्स. हे इमिटेटचा अर्थ लिहून घ्या. इमिटेटचा अर्थ लिहा कॉपी. इमिटेटचा अर्थ लिहा कॉपी. कॉपी COPY. प्लीज शांत राहा. द लॉ फॉरबिड्स. फॉरबिड्स म्हणजे बंधन टाकतं. बंधन, फॉरबिड म्हणजे बंधन. लॉ काय करतो? फॉरबिड करतो. कायदा बंधन टाकतो. कशावर? द पोटेन्शियल कॉम्पिटिटर्स, जे कोणी स्पर्धा करायला येतील त्यांच्यावर बंधन टाकतो. कसं बंधन टाकतो? टू इमिटेट डिझाईन ऑर फॉर्म.
आपलं स्वतःचं डिझाईन कोणी कॉपी करेल याच्यावर लॉ बंधन टाकतो की हे याच्या नावाने आहे, ते तू काय करायचं नाही. रजिस्टर्ड अंडर द गिवन ब्रँडेड नेम्स, म्हणजे ब्रँडेड नेम्स, ब्रँड्स आपण काय करू शकत नाही, कॉपी करू शकत नाही, चोरू शकत नाही. फॉर एक्झाम्पल अमूल प्रोडक्ट्स, शेवटी त्यांचं जे ब्रँड नेम आहे ते कोणीही चोरू शकत नाही. मग तुम्ही मॅम अमूलच्या नावाने तर खूप काही काही हो, मग त्याच्या आजूबाजूला श्री किंवा न्यू अमूल असं काहीतरी असतं, पण कोणी अमूल प्रोडक्ट्स म्हणून कोणीही कॉपी करू शकत नाही. अलग लक्षात, अमूल प्रोडक्टच्या नावाने कोणी काही विकू शकत नाही. सापडला तर गेला जेलमध्ये. त्यांनी पैसे भरून त्यांचे नाव लौकिक केले. चला पुढे. नॅचरल मोनोपॉली, द मोनोपॉली क्रिएटेड ऑन द बेसिस ऑफ नॅचरल कंडिशन्स like climate, rainfall, specific location is known as natural monopoly. For example, wheat from Punjab. तुम्ही इथे एक्झाम्पल तुमच्या नाशिकचं लिहू शकतात. ग्रेप्स फ्रॉम नाशिक. कळलं का? ग्रेप्स कुठून येतात? फ्रॉम नाशिक. आहे धन्मे? सिंपल मोनोपॉली. शांत राहा प्लीज. सिंपल मोनोपॉली means a seller or firm charges a uniform price for its products to all the buyers. सिंपल मोनोपॉली म्हणजे काय माहिती का? जिथे कोणताही भेदभाव केला जात नाही, सबको सेम प्राइस है, याला आपण काय म्हणायचं? सिंपल मोनोपॉली. आता तुम्ही म्हणा मॅम सिंपल मोनोपॉली का आली बरं याच्यामध्ये प्रकार? कारण तिथे दुसरी पण येणार आहे ना. जिथे भेदभाव केला जात नाही ती सिंपल, आणि जिथे भेदभाव केला जातो ती मूल्यभेद. बघा खाली असेल डिस्क्रिमिनेटिंग मोनोपॉली, आहे का? म्हणजे जिथे डिफरंट प्राइजेस टू डिफरंट कन्झ्युमर्स चार्ज केले जातात त्याला आपण काय म्हणतो? मूल्यभेद मक्तेदारी म्हणतो. डिस्क्रिमिनेटिंग मोनोपॉली. आलं का ध्यानात? सिंगल प्रोडक्ट बट डिफरंट प्राइजेस टू डिफरंट कन्झ्युमर्स, ती मोनोपॉली कोणती? डिस्क्रिमिनेटिंग. आणि सेम प्राइजेस टू ऑल कन्झ्युमर्स, सिंपल मोनोपॉली. कळलं का? एकच किंमत सगळ्या ग्राहकांना, साधी मक्तेदारी. येतंय लक्षात? आणि वेगवेगळी किंमत वेगवेगळ्या ग्राहकांना, मूल्यभेद मक्तेदारी. आलं का लक्षात? साधी आली कारण मूल्यभेद द्यायची होती ना खाली. आलं लक्षात? चला लास्ट वाली राहिली ती व्हॉलंटरीली मोनोपॉली. याचा सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे ओपेक, ऑइल प्रोड्युसिंग अँड एक्सपोर्टिंग कंट्रीज. ओके, म्हणजे कसं तर तेल उत्पादन करणारे लोक कोणीही कोणाला कितीही कमी जास्त किमतीमध्ये काय करू शकतात? तेल विकू शकतात. आणि जर का विकलं असं तर एकमेकांचं काय होऊ शकतं? देशांचं नुकसान होऊ शकतं. आणि ह्या नुकसानाला टाळण्यासाठी हे लोक काय करतात? एकत्र येतात आणि मग एकत्र येऊन काय करतात? स्वतःची मक्तेदारी स्थापन करतात. त्याला व्हॉलंटरी मोनोपॉली म्हणतात. याचं एक बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर रिक्षावाले युनियन स्थापन करतात. ती व्हॉलंटरी मोनोपॉली आहे. त्यांना कोण सांगितलंय का एकत्र या आणि रेट ठरवून ठेवा, दुसऱ्यांनी कमी घेतलं त्याला धरून धुवा? सांगितलंय का कोणी? नाही. हे लोक एकत्र स्वतःहून आले आणि स्वतःची युनियन फॉर्म केली. आणि जर का त्यांनी ठरवलंय की CBS पासून तर इथपर्यंत यायचे 15 रुपये, तर सगळेजण 15 घेणार, कोणीच कमी करणार नाही. कारण काय? तर यांनी यांच्या व्हॉलंटरीली मोनोपॉलीमध्ये ठरवून ठेवलंय की प्राइस किती असणार आहे? 15 असणार आहे. कळलं का? म्हणजे जिथे व्हॉलंटरीली फर्म्स एकत्र येतात किंवा मोनोपॉलिस्ट एकत्र येतात आणि ते एकत्र येऊन काय करतात रे? फॉर्म अ ग्रुप. कळलं का? गट स्थापन करतात. कायसाठी? टू मॅक्झिमाइज द प्रॉफिट. कायसाठी? प्रॉफिट वाढवण्यासाठी, नफा कमवण्यासाठी ते लोक एकत्र येतात. आलं का लक्षात? मला एक सांगा ना, आता रिक्षावाल्यांची जर का यांची युनियन नसती तर कोणी ग्राहकाला असतं, कोणालाही उठसूट त्यांनी काय केलं असतं? म्हटलं असते घे ना भाऊ कमी, आम्ही 4 जण बसतो ना. पण अरे तू 4 जण बसवशील पण शेवटी 3-3 रुपये तर कमीच देशील ना, 12 रुपयांनी बसवशील तर. आता जर का इथे युनियननी ठरवलंच आहे 15 रुपये द्या, तर बसूच नका रिक्षात. आलं का लक्षात? म्हणजे सगळ्यांचा काय होतं इथं? फायदा होतो, कोणाचंही नुकसान होणार नाही. यासाठी व्हॉलंटरीली मोनोपॉली असते. कळलं का? त्याला आपण म्हणतो ऐच्छिक मक्तेदारी. आलं लक्षात? चला हेच आपण मराठीमध्ये वाचून बघूयात. चला एकदा आपलं शिकून तर झालंय पण तरी वाचून बघूयात. खाजगी मक्तेदारी म्हणजे जेव्हा एखादी खाजगी संस्था
उद्योग संस्थेचे नियंत्रण करते त्याला आपण खाजगी मक्तेदारी म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल टाटाचे प्रोडक्ट्स, टाटाचा चहा, टाटाचं काय आपलं ते हा ना, टाटाचं नमक, त्याच्यानंतर टाटाचे टायर्स, टाटाचं फोन्सचं ते काय सिम कार्ड्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे नाही ते तर अंबानीचं आहे. टाटा गेला आता. मग ऐका ना, टाटा डोकोमोला पण वोडाफोनने घेतलं, तर वोडाफोनने आयडियाला घेतलं, वोडाफोनला आयडियाने घेतला. आता चल जाऊ द्या, व्हॉट एव्हर, लक्ष द्या. म्हणजे यांचं काय आहे, त्यांच्या वेगवेगळ्या उद्योगांवर काय आहे रे, वेगवेगळे उद्योग आहेत मालकीचे. म्हणजे या सगळ्यांचा मिळून एक समूह आहे. तो कोणता आहे? टाटा. आलं लक्षात? यांचं एक्झाम्पल दिलं नाही, हे खूप बेस्ट आहे. टाटा ही सगळ्यात मोठी संस्था आणि सगळ्यात भारी संस्था आहे. वाटतातच ना ते सगळ्यांना. सार्वजनिक मक्तेदारी तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये सर्वात जास्त जर का कोणी केलं असेल तर ते टाटा उद्योग समूहाने केलंय. त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने त्यांनी कामावरनं काढून टाकलं नाही. फुल पगारी त्यांना घरी बसवून ठेवलं होतं. म्हणजे विचार करा. आणि बाकीच्या ज्या फर्म्स आहेत, बाकीचे जे सगळे कारखाने आहेत, सगळ्यांनी बोलवलं की कामावर, आहे की नाही, किंवा मग अर्धे पगार केले. काही लोकांनी तर कामावरनं काढून टाकलं. टाटा हा असा एकटा उद्योग समूह होता, एकटी इंडस्ट्री होती जिने लॉकडाऊनच्या काळामध्ये किंवा त्याच्यानंतर सुद्धा एकाही एम्प्लॉईला काढलं नाही. वाटत होतं की नाही ते लोकांना. चला नेक्स्ट, सार्वजनिक मक्तेदारी. जेव्हा एखादी उत्पादन संस्था पूर्णतः सरकारच्या मालकीची किंवा सरकारने नियंत्रित केलेली असते तेव्हा त्याला सार्वजनिक मक्तेदारी असं म्हणायचं. ही कल्याणकारी हेतूने काय असते? प्रेरित असते. म्हणजे याच्यात थोडक्यात कल्याणकारी हेतू असतो. प्रेरित वगैरे नाही आठवलं तर चालेल. हेतू कसा असतो? कल्याणकारी असतो. उदाहरणार्थ रेल्वे कशी, तर ती लहान मुलांना आणि दुसरं कोणते वयस्कर लोकांना काय केलं जातं, इथे कमी किंमत चार्ज केली जाते सवलतीच्या दराने. ओके. कायदेशीर मक्तेदारी, पेटंट, बोधचिन्ह आणि स्वामित्व. पेटंट, बोधचिन्ह म्हणजे ट्रेडमार्क आणि स्वामित्व म्हणजे कॉपीराईट. हे अधिकार यांसारख्या शासनाच्या कायदेशीर तरतुदींमुळे निर्माण झालेल्या मक्तेदारीस कायदेशीर मक्तेदारी असे म्हणतात. नोंदणीकृत झालेल्या व्यापारी चिन्हाच्या अंतर्गत संभाव्य स्पर्धकांना प्रवेशास काय असते? बंदी असते. म्हणजे जर का आपल्या क्लासचा समजा आपण राज कॉमर्स अकॅडमीचा आर आणि सी बनवला आहे, तर आपला आर आणि सी कोणीही वापरू शकणार नाही. त्या नावाने तर निदान कॉम्पिटिशनमध्ये कोणी उतरू शकत नाही. उदाहरणार्थ अमूलची उत्पादनं. नेक्स्ट आहे नैसर्गिक मक्तेदारी. स्थल, हवामान, पर्जन्यमान या नैसर्गिक परिस्थितींमुळे निर्माण झालेली मक्तेदारी म्हणजे नैसर्गिक मक्तेदारी होय. उदाहरणार्थ नाशिकची द्राक्ष. साधी मक्तेदारी, जिथे विक्रेता किंवा उद्योग संस्था ही सर्व ग्राहकांना एकच किंमत चार्ज करते, एकच किंमतीने वस्तू विकते, त्याला आपण म्हणतो साधी मक्तेदारी. ओके. सिंपल मोनोपॉली. आणि जिथे मूल्यभेदात्मक मक्तेदारीत एकाच प्रकारच्या उत्पादनाला वेगवेगळ्या किमती आकारल्या जातात, त्याला आपण मूल्यभेद मक्तेदारी असं म्हणतो. ओके. याचं एक्झाम्पल देऊ शकतात की डॉक्टर चार्जेस फीज डिफरंट फीज फ्रॉम डिफरंट कन्झ्युमर्स डिफरंट पेशंट्स. म्हणजे डॉक्टर हा वेगवेगळ्या रुग्णांकडून वेगवेगळी फी काय करू शकतो? आकारू शकतो. नेक्स्ट आहे अरे कोणते? जे त्यांचे ओपीडीचे असतात ते फिक्स रेट असतात, पण जेव्हा ऑपरेशन्सची वेळ येते किंवा जेव्हा एक्स्ट्राचे चार्जेस येतात तेव्हा यांचे चार्जेस वेगळे असतात. ऐच्छिक मक्तेदारी. गळे कापू स्पर्धा टाळण्यासाठी काही मक्तेदार स्वेच्छेने एकत्र येतात आणि मक्तेदारांचा गट स्थापन करतात. गळे कापू स्पर्धा म्हणजे आता बघा हा का, आपण सगळेजण रिक्षावाले, आपण 4-5 जणांनी ठरवून घेतो आपण 15-15 रुपयाला लोकांना बसवायचं. 5-6 जणांनी अजून ठरवलं आपण 10नीच बसू. स्पर्धा काय झाली? गळे कापू स्पर्धा. म्हणजे डायरेक्टली नाही, याची ग्राहक डायरेक्ट तिकडे निघून जातील ना रे, आणि लोक उलट त्यांना म्हणतील जा तू त्याला सोडून ये, वापस मला घ्यायला ये, असं म्हणायला बसले लोक, आहे की नाही. 5 रुपयाचा विषय येतही लक्षात, रोजचा 5 रुपयाचा विषय. मग ही स्पर्धा कशी झाली? गळे कापू, डायरेक्ट बिझनेस बंद होऊ शकतो ना लोकांचा. मग या स्पर्धा टाळण्यासाठी या संघटना काय करतात? एकत्र येतात. ऐच्छिक सगळे उद्योग समूह ऐच्छिकरित्या एकत्र येतात
आणि स्वतःची एक संघटना स्थापन करतात आणि त्याच्या अंतर्गत त्यांचा व्यवसाय चालतो. मग याचं बेस्ट एक्झाम्पल आहे ते OPEC, OPEC, ऑइल प्रोड्युसिंग अँड एक्सपोर्टिंग कंट्रीज. ओके. किंवा मग तुम्ही याचं अजून एखादं एक्झाम्पल देऊ शकतात, युनियन्स ऑफ द वर्कर, युनियन ऑफ द रिक्षा ड्रायव्हर्स. आलं लक्षात? हे होते तुमचे मक्तेदारीचे प्रकार. आता खाली एक तुम्हाला माहीत हवं बघा, फॉर युअर नॉलेज, सगळ्यांनी वाचायचं मन लावून.